साबुदाणे भिजवून घेतले 4 तास। साबुदाण्यात घालायचे 2 बटाटे उकडलेले, चिली फ्लेक्स, साखर, चवीनुसार मीठ। बटाटे चांगले कुस्करून घ्यायचे, त्यात गुठळी राहता कामा नये। शेंगदाणे ड्राय रोस्ट करून घेतले आणि त्याच्यात जिरे घातले गरम असताना। मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे आणि जिरे घातले, त्यातच कोथिंबीर चिरून घातली, त्यातच 6 मिरच्या चिरून घातल्या, तुम्ही थोड्या सुद्धा घालू शकता, कमी। साखर 1 चमचा, चवीनुसार मीठ। हे जरा भरड वाटून घ्यायचंय अशा प्रकारे। या कुस्करलेल्या बटाट्यात घालायचा हा शेंगदाणा मिरचीचा ठेचा, नीट मिक्स करून घ्यायचं। या स्टफिंगचे असे लहान गोळे करून घ्यायचे। साबुदाण्याचे मिश्रण सुद्धा छान मळून घ्यायचे। हाताला तेल लावून साबुदाण्याच्या मिश्रणाचे असे गोल गोळे करून घ्यायचे, त्याची अशी वाटी करायची। हे स्टफिंग त्यात भरायचं आणि हा गोळा बंद करून घ्यायचा। पॅन मध्ये तेल तापवून घ्यायचे। छान गोल्डन अशा रंगावर तळून घेतल्याने ते छान क्रिस्पी होतात। आणि हे आहे स्टफ साबुदाणे वडे तयार। आता हा स्टफ साबुदाणा वडा मी तुम्हाला कट करून दाखवते। हा पहा। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। थँक यू व्हेरी मच। खूप खूप आभारी आहे।